खच्चाखच भरलेला दिसेल सॅटर्डे संडे 11 आणि 12 ला। मॅन ऑफ द सिरीज मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय यांच्या माध्यमातून हे टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेत। थँक्यू व्हेरी मच आकाश, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन। आणि जाऊया मॅचच्या दिशेने। सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल आणि या आवाज ऐकूया हलकासा बदलाव। विराथन खुर्चा आवाज युवा समालोचक मिस्टर हार्दिक किनी। धन्यवाद। धन्यवाद प्रमोद सर। दुसऱ्या फेरीतील फर्स्ट मॅच आपण पाहतोय। दोन संघांमध्ये एका बाजूला विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव या दोन संघांमध्ये सामना या ठिकाणी आपण पाहतोय। फर्स्ट ओव्हर अँड फर्स्ट बॉल संघा टप्प्यावरती या ठिकाणी पाहायला मिळाला। कुरवळ टप्प्याचा बॉल होता। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे थांबलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय। एकच धाव या चेंडूवरती मिळते। एकरी होतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे। पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ जाय, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता। अक्षय आणि जय ही जोडी आपण पाहतोय। 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली गेलेत। 3 वाजून 17 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय। ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच मिड विकेटला क्लिअर केलाय। 6 धावा षटकार। शॉर्ट बॉल या ठिकाणी होता आणि शॉर्ट बॉलवरती एक कॉपी बुक स्ट्रोक या ठिकाणी आलाय जयच्या बॅटमधून। नावातच जय आपल्याला पाहायला मिळतोय आणि जयच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय। धावसंख्या फलकावरती 7 2 बॉल्स केल्या या ठिकाणी जरा थोडासा नाराज दिसतोय निनाद, निराशा या ठिकाणी व्यक्त करतोय। 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरा मॅच बॉल या ठिकाणी मैदानामध्ये येतोय। मागच्या मॅच मध्ये रॉकी ग्रुप संघाचा अप्रतिम परफॉर्मन्स आपल्या घरच्या मैदानावरती आपण पाहिलं। त्यामध्ये आकाश गावड सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव, चांगली साथ रेयांश यांनी दिली। ओम अजून एक चर्चेत राहणारं नाव। ऑस्ट्रेलियावरती शफल होऊन या ठिकाणी स्ट्रोक खेळला जातोय। मिड विकेटचा हितैषक पाठला करतोय रुचित, एक ग्रेट फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय। 2 धावांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण या ठिकाणी केल्या गेल्यात। दोहेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे। टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 9च्या घरामध्ये एक चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळाली। पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, तिथून स्ट्राईक वरती आले जय आणि त्यांनी निनादवरती एअर स्ट्राईक केली गेली। मागच्या 2-3 चेंडूंमध्ये चांगल्या धावा आल्यात। ज्या धावा यायला हव्यात त्या धावा या ठिकाणी येत आहेत। पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह आदेशला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप। 4 धावांकरिता चौकार या ठिकाणी जयच्या बॅटमधून अजून एक मोठा स्ट्रोक। धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आतापर्यंत सक्सेसफुल ठरवलाय दोन्ही फलंदाजांनी। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती शफल होऊन मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम झेल रुचितच्या माध्यमातून टिपला गेलाय। काय माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय। परफेक्ट टाइम या ठिकाणी केलं गेलं आणि तो झेल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय। ती कॅच या ठिकाणी कंप्लीट केली गेली। एक आक्रमक फलंदाज, एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय। 13 धावांवर खूप वेळ वाया इथून जातोय। नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय। सर नवीन फलंदाज प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हा, वॉर्मअप करजा। 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय। जयची विकेट इथून गमावले। एक आक्रमक फलंदाज डगआउटला परतला गेला, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आले होते। तिसरा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता। मागच्या मॅचचा हिरो विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। मागच्या मॅच मध्ये विकासने स्लॉग ओव्हर मध्ये पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्या होत्या आणि बॅटिंग मध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं। तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा शिरगाव संघाला अपेक्षित असणार आहे। बॅटिंग करावी लागली। इथून टॉस हरल्यानंतर टॉस या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच विजय क्रीडा मंडळ संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण करत असताना तो सामना जिंकला होता, म्हणजे धावा त्यांच्या माध्यमातून चेस झाल्या होत्या।
विकास आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या वाईट यॉर्करचं उत्तर या ठिकाणी नव्हतं. निरुत्तर केलं फलंदाजांना. पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झाल्या. धावसंख्या फलकावरती 13ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी आतापर्यंत बाद या ठिकाणी झालाय. तिथून नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये झालाय आलाय. जयची विकेट इथून गमावले टीम शिरगाव संघाने. एक महत्वाची विकेट होती. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून येत होत्या, परंतु एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट तिथून गमावली. कुठेतरी विकेटवरती टिकून राहणं खूप गरजेचं होतं. ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय उदयला. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये निनाद यांचा परफॉर्मन्स उत्तम दर्जाचा राहिला होता. वेलकम संतोषजी जंगम साहेब, आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये निनाद यांच्यावरती जवळजवळ 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी आले. त्याचबरोबर सिंगल डबलच्या माध्यमातून चांगल्या धावा त्यांच्यावरती आल्या. आता दुसरं षटक फेकण्याकरिता उदय म्हणजे पुन्हा एकदा स्पिनला कंटिन्यू ठेवलं या सेकंड ओव्हरमध्ये. समोर बॅटिंग स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतात अक्षय, बॉलिंग स्ट्राईकवरती उदय आपल्याला पाहायला मिळतात. आपला साथीदार अर्थातच जयची विकेट या ठिकाणी गेले, त्यामुळे अक्षय स्ट्राईकिंगवरती आहेत. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता, परंतु निनादने आपल्या संघासाठी एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. फर्स्ट बॉल या सेकंड ओव्हरचा. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला शतशक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. फिल्डिंगचा स्टँडर्ड चांगला आहे. विजय क्रीडा मंडळ संघाच्या माध्यमातून 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. दुहेरीवरती संतोष त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय उदय. रॉकी ग्रुप एंडकडून गोलंदाजी करताना तो दिसतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावर होता आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रायटी बॅटरसाठी हा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. सलग दोन चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेलेत. मागचा चेंडू डॉट होता. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती उदय आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची एज या ठिकाणी घेतली गेली. गलीमध्ये खेळाडू जरूर आहे स्लिपमध्ये आणि कुठली चुकी करणार नाही आहे. इथून बॅटची हलकीशी एज होती आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कुठलीही चूक झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर या ठिकाणी डगआउटला परतले गेलेत. जयच्या पाठोपाठ अक्षय सुद्धा डगआउटला परत. आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 13. चांगली गोलंदाजी मागच्या काही चेंडूंमध्ये केले गोलंदाजांनी. जिथून जयची विकेट गेली तिथून पूर्णपणे जे वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं ते वादळ इथून क्षमावलं गेलंय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगली गोलंदाजी उदय मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगला अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. चला, खूप वेळ वाया जातोय. विजय क्रीडा मंडळ बर्णेपाडा संघ प्लीज स्पीडअप करा. निनाद प्लीज स्पीडअप करायचं. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. ओव्हर द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय गोलंदाजाने. समोर लेफ्टी बॅटर, त्याच्यासमोर लेफ्टी बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलाय डीप बॅकआउट स्क्वेअर लेगमध्ये. डीपमधून खेळाडू पुढे तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर पाहिलं तर विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये. धावांची अपेक्षा त्याला असणार आहे, कारण 2 विकेट इथून गमावले गेलेत. धावसंख्या फलकावरती 17 आहे. एकत्रित आपण पाहू शकतायत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती उदय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टीरक्षक बीट झालाय, परंतु चांगला बॅकअप या ठिकाणी मिळाला आहे. कुंदन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले.
आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. एक विकेट पहिल्या षटकामध्ये गमावला होता. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या सेकंड ओव्हरमधील. त्यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. जय हनुमान मायकोप आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल श्री जागमाता रावले. म्हणजे दोन्ही संघाची स्टारकास्ट खूप मोठी आहे आणि दोन्ही संघ एकाच विभागातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. एक सक्सेसफुल स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 18च्या घरामध्ये 18 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक यशस्वी स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला उदय यांचा. स्पिनवरती म्हणजे अर्थातच फिरकीपटू या ठिकाणी गोलंदाज मार्कवरती आला होता आणि पूर्णपणे त्याने धावा थांबवून ठेवल्या आहेत. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे गुपलय आमचा फेमस आहे. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिले चेंडू फेकला होता 3:17 म्हणजे ॲक्युरेट 10 मिनिटे 2 षटकांसाठी घेतली गेले. 3:27 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक फेकण्याकरिता ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पदातून आलाय. धावसंख्येत 1 ने वाढवेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19च्या घरामध्ये 19 रन स्कोर करते आपण पाहतोय. पहिली 2 षटकं जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने आक्रमण केला होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ऑफसाईडला बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय. सरळ बॉल स्वीपर कव्हर लाईन टू दी गॅप मध्ये कुणालदादा पाटील स्टँडला या ठिकाणी अभिवादन करतोय. बराच वेळानंतर एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी आलाय. ते लागल्या गेल्यात. मागच्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु या षटकाच्या सुरुवातीस पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय. इथून बॅटची एज जरूर घेतली गेली होती. शतशक तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. विनीत आपल्याला पाहायला मिळते स्लिपमध्ये. एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. सध्या तरी टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचलाय. प्रितेश आम्हाला सांगतायत 24 धाव फलकावरती लागलाय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. एकंदरीत तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 3 बॉल्स खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा बॉल या ठिकाणी ऋतिकचा. समोर विकास आपल्याला पाहायला मिळतोय. विकास सध्या तरी शांत आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. आदेश त्या ठिकाणी आहे. इथून एक संधी जरूर आहे आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. रनआउटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. आमच्या तिसऱ्या पंचाने इथून यावं लागणार आहे वॉर्ड रूम मध्ये. कॉलिंग चुकीचं झालं आणि त्याच कॉलिंगचा अभाव या ठिकाणी जाणवतोय. एकंदरीत आपण पाहतोय दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये कदाचित भरपूर नुकसान होऊ शकतं. OUT इट्स आउट या ठिकाणी आपण पाहतोय. विकासला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. एक खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचे परिणाम या ठिकाणी सोसावे लागत आहेत. 3 बॉल्स केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर 3 बॉल फेकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25च्या घरामध्ये 25 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 षटकांचा फॉर्मॅट सेकंड राऊंड मध्ये आपण अनुभवत आहेत. यानंतर होणारा सामना आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी
स्वप्नीलजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. या दोन्ही गोड व्यक्तिमत्वांचं आमच्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्स वरती फलंदाजाला बीट केलं गेलं. समोर लेफ्टी बॅटर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत आहेत गोलंदाज ऋतिक. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू या ठिकाणी फलंदाजाला त्रस्त करणारे राहिले आहेत. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन दी बॉल फिल्डर थोडंसं मुश्किल आहे. कल्पेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू भोवती भ्रमण जरूर केलं होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळाले. एकीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 26 रन स्कोर वरती आपण पाहतोय. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आदरणीय संदीपजी किनी साहेब ग्रामपंचायत केलवेचे सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. संदीपजी किनी साहेब, मनसे तालुका अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. ग्रामपंचायत केलवेचे जे सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच संदीपजी किनी साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. आणि शेवटच्या बॉलवरती षटकार या ठिकाणी आलाय. टीमचे टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 32च्या घरामध्ये 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 32 रन स्कोरवरती आपण पाहतोय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला मैदानामध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील हा एक मोठा प्रश्न असणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि त्यांना 2 हात करेल जयनमान मायकूब. या 2 संघांमध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांची साईड खूप मोठी आहे. दोन्ही संघांची फॅन फॉलोविंग फॅन बेस खूप मोठा आहे. त्यामुळे त्या मॅचला सुद्धा मजा येणार आहे. परंतु सध्या तरी एक रंगतदार सामना तो सुद्धा विसरून चालणार नाहीये. एका बाजूला विजय क्रीडा मंडळ आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करतोय शिरगाव संघ. शिरगाव संघाचा जर विचार केला तर त्यांनी पराभूत केलं अमोल 11 बाप्पा मोर्याला. तर दुसऱ्या बाजूला विजय क्रीडा मंडळ संघाने पराभूत केलं लव बर्ड्स डोंगरे संघाला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत स्लॉक ओव्हरमध्ये आशुतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशुतोष बॉलिंग ट्रॅक वरती एक फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्या फिरकीच्या जादूवरती अनेक फलंदाजांना ज्याने नाचवलंय तोच गोलंदाज रॉकी ग्रुप कडून गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आशुतोष बॉलिंग ट्रॅक वरती समोर लेफ्टी बॅटर आहे. म्हणजे चांगलं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. चला घाई करा विजय क्रीडा मंडळ प्लीज घाई करायची. 3:17 पहिला चेंडू फेकला होता. 3:33 झालेत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरसाठी खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. डीप मिडविकेटवरती क्षेत्ररक्षक आहे. एकदा परिपूर्ण केली गेली एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार. धावसंख्या फलकावरती 33 रन स्कोरवरती लागले गेलेत. स्लॉगवरचा पहिला चेंडू सरप्राईज केला होता फलंदाजाला. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जतीन जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि त्याच मोठे स्ट्रोकची गरज आहे मैदानामध्ये. ते मोठे स्ट्रोक या स्लॉक ओव्हरमध्ये खेळावे लागणार आहेत. इथून वॉड शॉट काय फटका पाहायला मिळतोय. जणू काय लेफ्टी बॅटरने इथून हुक केला गेलाय. सरळ थर्डमॅनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक बिग 6 या ठिकाणी येतोय जतीनच्या बॅटमधून. रन स्कोरवरती आपण पाहतोय. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय आणि जतीन यांचा जर विचार केला तर पॅनिक झालेले नाही आहेत. कारण सातत्याने विकेट जात होते. दुसऱ्या बाजूला चांगली साथ मात्र मिळत नव्हती विजयला. परंतु जतीन आल्या 2 मोठे प्रहार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या फलकावरती झाले एकंदरीत 39च्या घरामध्ये 39 रन स्कोरवरती झाल्यात. मागच्या मॅच मध्ये धावा चेज केल्या गेल्या. रॉकी ग्रुप संघाच्या माध्यमातून आपल्या घरच्या मैदानावरती आकाश गावड इन ऍक्शन मध्ये होता. इथून ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन वॉड शॉट काय फटका पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट अँड बिगेस्ट 6 या ठिकाणी येतोय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
45 रन स्कोरवरती लागले गेले. बॅक टू बॅक 2 षटकार आणि दोन्ही स्ट्रोक जर पाहिले तर लांबवर षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेतोय. इथून बॅकफुटला पाठवण्याचं काम करतोय आशूला. सलग 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ओव्हरमध्ये आणि टोटली 3 चेंडूंवरती 3 षटकार जतीन या फलंदाजाच्या बॅटमधून डगआउटमधून सेट होऊन आलाय आणि आपल्या संघाला योग्य स्थितीमध्ये घेऊन गेलाय. 3 षटकार जतीनच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा रिव्हर्स. एकदा जतीन यांची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जतीन यांचा बॅटिंग शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंवरती 3 षटकार या स्लॉग ओव्हरमध्ये आणि टोटली 4 चेंडूंवरती 4 षटकार. परंतु सध्या तरी 3 इन अ रो 51 रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मन जिंकतोय आणि काय ज्या प्रकारे फलंदाजी तो मैदानामध्ये करतोय कुठल्याही प्रकारचा प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. समोर एक फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच आशुतोष. त्याच्यासमोर अशा प्रकारची फलंदाजी वाखाणण्याजोगे प्रशंसादायक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स आशूच्या विरोधामध्ये 3 चेंडूंवरती 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कोसळत आहेत परंतु इथून संघाला कोसळू देणार नाहीये हा त्यांचा मनसुबा आहे. या ठिकाणी फलंदाज बाद झालेत परंतु जतीन यांनी आपलं काम केले कारण 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि या संघाला योग्य स्थितीमध्ये नेऊन ठेवले. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक मोठी टोटल सध्या स्कोर कार्डवरती उभी केली गेली कारण 4 षटकांचा मॅच आहे. तिथून एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. जतीन यांचा जर विचार केला तर 5व्या क्रमांकावरती आले. मिडल ऑर्डरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती. जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ करून दाखवलाय. आपल्या ताकदीचा एक अद्भुत आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. एक अद्भुत रसायन आहेत जतीन आणि त्यांच्या बॅटमधून 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 51 रन स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे इनिंग्सचा. टॉस एरिया श्री जागमाता रावळे संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जर्मन मायकोप संघाचे कॅप्टन दोन्ही संघांचे कॅप्टनला विनंती आहे टॉस एरिया. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंगचा. आशू पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते परंतु विकेट त्यांनी घेतलाय. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय परंतु आशूच्या विरोधामध्ये 3 षटकार. ऑफसाईडला या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. बॉल जाईल कव्हरमध्ये. रुचित त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 53. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 54 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 54 टू विन असेल. 54 धावांचं एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. श्री जागमाता रावले संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हनुमान संघाचे कॅप्टन. चला टॉस एरिया. आपण आदरणीय सन्माननीय केळवे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आणि मनसे तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी संदीपजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी विनंती करेन मंडळाला आर्थिक सहाय्य महेंद्र भोईर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या रॉकी दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करायचा आहे. संदीपजी किनी साहेब जे केळवे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच या संदीपजी किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व ग्रामपंचायत केळवे विद्यमान सरपंच मायेची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू व्हेरी मच संदीपजी किनी साहेब. आपण या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला. या व्यासपीठाला आपला पदस्पर्श लाभलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद संदीपजी किनी साहेब. मनसे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे टीम मेंटॉर म्हणून पालघर स्पोर्ट्स क्लबचे संदीप जी म्हात्रे साहेब
यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. मी रॉके दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. महेंद्र भोईर साहेब आपण सुद्धा यायचंय जलसार, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संदीपजी म्हात्रे साहेब पालघर स्पोर्ट्सचे क्लबचे आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं PDTPLचा विजेता संघ ठरला यंदाच्या हंगामामध्ये 2024 मध्ये आपण पाहिलं आणि त्या टीमचे मेंटॉर होते परेश घरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या संघाची पूर्ण दखल जबाबदारी हरेश्वर किनी आणि संदीप जी म्हात्रे यांच्यावर सुपूर्त करण्यात आली होती. त्यामध्ये प्राण भोईर यांचं सुद्धा आपण पाहू शकता चांगलं योगदान सातत्याने त्या टीमला राहतं. तर थँक्यू व्हेरी मच संदीपजी म्हात्रे साहेब. एक पॅकर्स आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा ओपनच्या टीम मधून खेळताना पाहायला मिळेल. तर आपण असनास्थान व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. महेंद्र भोईर साहेब कुठे असतील तर प्लीज या आपण व्यासपीठावर. विनयजी गावड साहेब उपस्थित होत आहेत. जयवंतजी पाटील साहेब आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे रामचंद्र घरत त्यांना सुद्धा आपण पाहू शकाल. वय वर्ष 74 परंतु अतिशय क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सामना स्टार्ट होतोय. 1 रन्स ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर बिनबाद 1. प्रथम बॅटिंग करताना शिरगाव टीमने क्लास दाखवला जतीनने, कारण जतीनच्या नावावर 6 बॉल 7 षटकार मारण्याची किमया सुद्धा आहे आणि एक फिट अँड फाईन टॉस आपण या ठिकाणी करतोय. मनसे तालुका अध्यक्ष अर्थातच संदीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर मी विनंती करतोय संदीपजी किनी साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदीपजी किनी साहेब मनसे तालुका अध्यक्ष आणि केळवे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन केला जाईल. एका साईडला संघ जय हनुमान मायखोप टीम 2 हात करणार आहे. आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतंय. श्री जागमाता रावळे या टीमच्या बरोबरीने खेळताना पाहायला मिळेल. आमच्या भगिनींचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया शब्द सुमनांनी. आज महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपला अमूल्य वेळ. तर या आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया. फुल टॉस असा कॉल आहे आणि फुल टॉस आलाय. निहिल टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले. जास्त काही विचारणार नाहीये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच श्री जागमाता रावळे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. जाऊयात आपण कॉम बॉक्स मध्ये ऑडिओ प्रमोसर या महेंद्र भोईर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करूया. त्यांनी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला 2000 रुपये आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून आलेलं आहे. तर महेंद्र भोईर साहेब एक जलसारचा अनमोल रत्न, एक चांगले खेळाडू. तर या त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 रन्स लवकरात लवकर निनाद बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अंडरस्टँडिंग फिल्डिंग त्या ठिकाणी महेशच्या द्वारे पाहायला मिळाली. निशांत पाटील यांना आपण पाहिलं तर जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग बाय निशांत पाटील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आशूच्या खेळीला पूर्ण विराम लागेल की काय? जय गावडे वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन विरार. सुपर मॅग्निफिसंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गॉन. व्हेरी मच आदरणीय सन्माननीय संदीपजी किनी साहेब मनसे तालुका अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे केळवे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच यांच्याकडून भरीव रक्कम आर्थिक सहाय्य 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं ऋणी आहे. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली.
नारी शक्तीचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. चांगला चेंडू होता, रुचित यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते शिरगाव टीमची, ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्यांनी जो खेळ दर्शवला गेलाय. विथ द बॅटने चांगला अंडरस्टँडिंग स्कोर उभारला. आता विथ द बॉलने महेश एक्सपिरियन्स बॉलर गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या धर्तीवर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. गुड डिलिव्हरी. दोन फलंदाज आहेत, एका साईडला रुचितकडे ते स्ट्रोक आहेत, आदेशकडे ते पोटेन्शियल आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केली आपल्या अनुभवाच्या जोरावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट बॉलिंग बाय महेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि 3 धावा सहित मात्र रोखलं गेलंय. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 51 रनची आवश्यकता असेल. ती प्रतिस्पर्धी संघ विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा या टीमला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रॉकी ग्रुप 2025 ब्रँड ही स्पर्धा पाहायला मिळते. चला घाई करा. पहिलं षटक 4 मिनिटाचं हाताळले गेले. तुम्हाला आता 2 षटक 11 मिनिटात तुम्हाला हाताळायचे आहेत. वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आपण पाहिलं होतं कोरोनाच्या काळामध्ये वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात किती महाग विकला गेला होता. म्हणजे वेळ दर्शवली होती. वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणायला हवं. ऑन साईडला रुचितचा फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते महेशच्या द्वारे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. पार्थ गावड आम्हाला दर्शवतात की 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. ट्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर क्लिक करा. फॉलो अँड शेअर करायला विसरू नका. आणि या रॉकी ग्रुप चषकाचा मन मुराद आपण आनंद घ्या. बॉल सोडून दिला होता, लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 5. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 1. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून आदेशकडे ते स्ट्रोक आहेत, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. गोलंदाज निशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर खूप चांगली प्रगती केली निशांतने. थोडासा अडथळा निर्माण होतोय. जतीन पाटीलला आपण पाहू शकताय. चांगली बॅटिंग अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळाली. 24 रन्स, 4 षटकार पाहायला मिळाले. नवसाईचं मैदान अक्षरशः गजबजवलं होतं. याच खेळाडूने आपल्या करिअरमध्ये 6 षटकार मारण्याची किंवा साध्य केली होती. चला थोडासा वेळ दवडला जातोय. 6 मिनिटे झालेत. 9 मिनिटे आहेत तुमच्याकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उसळी घेणाऱ्या चेंडूवर खेळू शकले नाहीत. कॅच नंबर 2 जय गावडे कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. एक्सलंट फिल्डिंग. बॅक टू द पॅव्हिलियन. आदेश गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान टेंबी खोडावेचं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय नेत्रदीपक आणि पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत रॉकी ग्रुप चषकाने दाखवून दिलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. लगातार ह्या वेळेला चांगली गोलंदाजी करत असताना निशांत पाटील. चला वेळ फार दवडला जातोय. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल की काय हेच आता प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहेत. 8 मिनिटे तुमच्याकडे आहेत फक्त. आता ते 10 बॉल फेकण्यासाठी 8 मिनिटे. खूप महत्वपूर्ण टायमिंग
निशांत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. उदय एका साईडला आपण पाहतात गेल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर निशांत पाटील. उदय सज्ज होत आहेत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख. ऑन साइडला फटका तर छान आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा एक अप्रतिम 1 बाउन्स ओव्हर दी रोप रॉकी ग्रुप चषक चौकार. उदयच्या बॅटमधून 4. चार बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा बॉल तयार. निशांत पाटील. लो फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला पायावरचा चेंडू अगदी सुंदर पद्धतीने खेळून काढलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. विजय पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 43चा अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. 43 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. फेकी येईपर्यंत उदय गरतला सेकंड टाइम रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. शिरगाव टीमने कमबॅक केलंय आणि प्रतिस्पर्धी संघ विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा टीम संघर्ष करताना पाहायला मिळते. स्ट्रगल करते. 2 षटका आहेत म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 42 रनचं लक्ष आहे. 12 बॉल आणि 42 रन्स हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील 20-25 तर शेवटच्या षटकामध्ये ते टार्गेट अचीव करतील का. 12 बॉल मध्ये 42 लक्ष पाहायला मिळतं. अतिशय चांगली स्पर्धा. 4 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. हळूहळू स्पर्धे आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून रोमहर्षक सामने पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी ही स्पर्धा का उचलून धरली गेली डोक्यावर त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट विटीलाईनचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. चला आता फक्त या षटकामध्ये तुम्हाला जवळजवळ 4 मिनिटे आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना जमिनी लगत चेंडू निघून जातोय. अक्षय पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. पहा हाताला इंजुरी असताना सुद्धा मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो. प्रॅक्टिस करताना आपण पाहू शकलात त्याच्या हाताला जरूर अक्षयच्या आपण पाहिलं तर इंजुरी आहे परंतु चांगलं मी क्रिकेट खेळू शकतो हे त्याचा नमुना पाहायला मिळतोय. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट म्हटलं तर आम्ही सदैव उपलब्ध आहोत. अप्रतिम चांगला फटका आहे. समोर खेळलेत अक्षय पुन्हा एकदा पुढे सरसावतात. वॉट अ फिल्डिंग. एक्सलंट ब्रिलियंट फिल्डिंग बाय अक्षय. एकच धावेवर सॅटिस्फाईड. प्रयत्न करतायत दोन्हीही बॅटर साहिल आणि एका साईडला आपण पाहिलं तर फलंदाज आहे मिस्टर रुचित. मोठे फटके मारावे लागतील. हात खोलण्याची संधी प्राप्त करावी लागणार आहे. हात खोलावे लागणार आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. चांगला तर फटका आहे. रुचितच्या बॅटमधून एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15. प्रॅक्टिस शिवाय अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकणार नाही. ती प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करत असताना तुम्ही किती वेळ प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने किती शॉर्ट टाइम मध्ये चांगली प्रॅक्टिस करता याला महत्व आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू यष्ट्यांच्या वरून बाउन्स होत असताना निघून जातोय.
जय गावडेच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता 4 बॉलचा खेळ झाला 8 बॉल उर्वरित आहेत 39 ची अजून सुद्धा गरज आहे 8 बॉल आणि 39 रन्स हे सामन्याचं समीकरण विजयाकरिता विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा या टीमला प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते रुचितला माहिती आहे शफल वाईट चा नियम त्याला माहिती आहे आणि त्याकरता त्याने आशाभूत नजरेने सुद्धा पाहिलं नाही पंचांकडे 5 बॉलचा खेळ कौतुक करेन मी यावेळेला दर्पणचं सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती दर्पणची अतिशय सुंदर पाहायला मिळते इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केलाय राजू पुढे सरसावतायत परंतु विचार विनिमय करून त्यांनी 1 बाउन्सला चेंडूला फील्ड केलंय पाहता पाहता 2 धावा येतील का तर यस डेफिनेटली संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 17 धावा साहिल त्या ठिकाणी होते रुचित आपण पाहतायत जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण दर्पणच्या माध्यमातून म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता 6 बॉल मध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण आहे परफेक्ट या वेळेला आपण पाहतायत 19 मिनिटे आणि 40 सेकंद लागली शेवटचं षटक 14 मिनिटे आणि 40 सेकंद आपल्याला पाहायला मिळाले 3 षटकांचे सामने एकंदरीत आपण पाहताय 4 षटकांचे सामने 3 षटके तुम्हाला 15 मिनिटे दिली गेलेत वेळेचं निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला ती गोलंदाजी करायची आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो की मानधन कपात केलं जातं खऱ्या अर्थानं त्या वेळेत निर्धारित षटकं झाली पाहिजेत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उंची जास्तीत जास्त प्राप्त होते जय गावडे कॅच नंबर 3 ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक फिल्डिंग फलंदाज बाद गॉन पहिल्याच बॉलवर सफलता मिळत असताना गोलंदाज विकासला पहिल्या मॅचचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत श्री जागमाता रावळे टीम 2 हात करेल जय हनुमान मायकोप टीमला गोलंदाज सज्ज होईल यावेळेला विकास झकास कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बराच चेंडू उंचीवर जातोय बराच वेळ राहिला होता हवेमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने महेशने हा झेल टिपला गेला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आता पर्याय उरलेले नाहीयेत आणि त्यासाठी या धावा तुम्हाला करण्यास भाग पडले गेले मोठे फटके मारण्याची यावेळेला गरज होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेत आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवलेत कालच्या दिवसात आपण पाहिलं 2 विकेट हॅट्रिक पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान रवी राऊत सिद्धेश 11 तलावपाडा या टीमच्या गोलंदाजाला मिळाला अर्थातच लेफ्ट आर्म गोल्डन इरा चला थोडीशी घाई करा स्पीडअप करा जरा गेम गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर विकास इज ऑन हॅट्रिक खूप वेळ दवडला जातोय जरी 3 षटकं तुम्ही 15 मिनिटात फेकतायत परंतु शेवटच्या षटकात तेवढी मिनिटे लावू नका ऑन साइडला हॅट्रिक बॉल आणि या वेळेला मात्र कॅच ड्रॉफ्ट विजय त्या ठिकाणी प्रथमेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते स्वतःवर निराश हरकत नाहीये परंतु थोडंसं प्रथमेशला आता खुणावत असेल की माझ्या सहकार्याला विकेट हॅट्रिक मिळाली असती ही नोंदणी झाली असती सुवर्ण हस्ताक्षरामध्ये त्याच्या करिअरमध्ये लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही चांगला प्रदर्शन दाखवता ते स्मरणात राहतं ऑन साइडला खेळलं गेलंय परंतु काही गोलंदाज नेहमीच म्हणतात की माझ्यापेक्षा माझं प्रदर्शन होण्यापेक्षा माझ्या संघासाठी किती चांगला फायदा होईल हे त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं दृष्टिकोन पाहायला मिळतं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 19 बॉल फेकून झाले 4 ऑन साइडला चांगला फटका आहे हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं
रॉकी दादा यांच्या स्वागतासाठी मयूर पाटील, संदीपजी किनी, संदीपजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांच्या स्वागतासाठी मात्र हा चेंडू निघून येतोय. 4 धावांकरता मेल चौकार. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले. विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना शिरगावची टीम विरार विभागातून येत असताना आज आगरी समाज गटामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा या टीमचं स्वप्न इथेच थांबलं. कोणी तसं जाऊ नका. हँडशेक केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये, हा या स्पर्धेचा रूल आहे. कॉंग्रॅच्युलेशन एका साईडला शिरगाव टीम, हार्दिक अभिनंदन. आणि विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा टीमला या हंगामासाठी टेनिस बॉल क्रिकेटच्या हार्दिक शुभेच्छा.